बातम्या चालू आहे. विचारा एकदा जाऊन काय केलं 60 वर्षात सांगा, हिशोब द्या. आम्ही हिशोब मागतो, जनता आम्ही मतं दिलेली आहे. बोल आम्हाला हिशोब दिला पाहिजे, तुम्ही आम्हाला आन्सरेबल आहात, उत्तर दिलं पाहिजे या गोष्टीचं. 1 रुपयाचं 60 वर्षाचं काम तुम्हाला दिसते का? ही आपली भिवंडी महापालिका ब्रिज बनवत होती, त्या ब्रिजला कर्ज घेऊन ब्रिज बनवलेला. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही अनुदानाचं काम सुरुवात केली आणि म्हणून भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपली डबघाईला गेली. कर्जाच्या पोटी, व्याजाच्या पोटी सगळे पैसे द्यायला लागत होते. अशी परिस्थिती बनवण्याचं काम ह्यात होतं. या शहराला मागे नेण्याचं काम आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, आपण केलेला विकास हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावं, जेणेकरून आपल्या महायुतीच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज. आता मी खासदार होण्यापूर्वी एक तरी केंद्र सरकारचा निधी कधी आला होता काही? आला होता. आता तुम्ही 6,000 घरकुलं, प्रधानमंत्री आवास योजनेची 6,000 घरकुलं, 1800 कोटीची योजना, किती आहे? 1800 कोटीची योजना मंजूर करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या सहकार्याने. कुणी जर तुम्हाला येऊन सांगेल आमदार दुसरा हे मी केलंय, माझ्या समोर बसतो. की महाप्रीत म्हणून राज्य सरकारचं एक डिपार्टमेंट आहे, म्हाडा करत नव्हती, कोण महाप्रीत कडे ते वर्ग करून केंद्र सरकारच्या हरदीप सिंग पुरी नगर विकास मंत्री यांच्याकडे त्यांना सोबत देऊन आपले आधीचे कमिशनर कोण होते यांच्या नसालच्या आधी नाही देशमुख आधीचे जे देशमुख होते, देशमुख माझ्या सोबत 3 वेळा माझ्याकडे दिल्लीला आले. त्यांची ही खूप मेहनत आहे. डीपीआर बनवण्याचं, डीपीआर बदलण्याचं, वेगवेगळ्या पद्धतीची कागदपत्र देण्याचं काम फार त्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून 6,000 घरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना आपण भिवंडीसाठी मंजूर करून शकलो. याचं सगळं श्रेय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. ग्रामीण भागातली घरकुलांची योजना असेल, पूर्वी 29 वर्षामध्ये माझ्याच मंत्रालयाच्या माध्यमातून घरकुलांची योजना चालते, ग्रामीणची, शहराची नाही. 29 वर्षामध्ये 2,38,00,000 घरं मागच्या सरकारने 29 वर्षात. मोदीजींचं सरकार आलं, या 10 वर्षामध्ये 4,18,00,000 घरं मोदीजींच्या नेतृत्वात या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये झालेली आहे. गोरगरिबाला घर देण्याचं काम, गोरगरिबाला औषधाची व्यवस्था, गोरगरिबाला अन्नाची व्यवस्था. मी परवा वाड्याला गेलो, आपलाच कार्यकर्ता, त्याच्या वडिलांना मी विचारलं, संदीप दुपारे कोणाला चेकिंग करायचं असेल तर वाड्याला दुपारे पाड्याचं गाव आहे, त्या गावामध्ये संदीप दुपारे म्हणून आपला कार्यकर्ता आहे. त्यांच्या घरी मी गेलो प्रचार करता करता. त्याच्या वडिलांना विचारलं, काका मत कोणाला देणार? बोलतो मत काय सांगायचं थोडी असते, मला आपला घरचा प्रश्न आहे ना, सांगा. त्यांनी सांगितलं मोदींना देणार. मला का नाही? मोदींना दिला म्हणजे तुला मिळालं होतं, पण मोदीला का देणार हा प्रश्न मी त्याला. त्यांनी सांगितलं अन्न फुकट, घर फुकट, औषध फुकट, गॅस फुकट आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे, मी शेतकरी आहे, अनेक वर्ष शेती करतो. अनेक वर्ष शेती करून वर्षाला माझ्या खात्यात कधी 12,000 रुपये मला ठेवता आले नाही. पण आता मी शेती न करता मोदीजी माझ्या खात्यात 6,000 रुपये टाकतात, एकनाथ शिंदे माझ्या खात्यात 6,000 रुपये टाकतात आणि 12,000 रुपये माझ्या खात्यात वर्षाला टाकण्याचं काम जो करतो, मग त्याला नाही देणार तर का मी राहुल गांधीला देणार? हे काम आमचं. ज्याला कोणाला माझ्याशी काही एकाने सांगितलं की मला चर्चा करायची, बसायला, मी तुम्हाला सांगतो, ज्याला कोणाला बसायचं नाही माझ्यासोबत ठरवा दिवस, माझी तयारी. ज्या उमेदवाराला माझ्यासोबत बसायचं आहे कुठल्याही विषयावर चर्चा करू, कुठल्याही, फक्त 8 एकच प्रश्न आधी मला नाही विचारायचा. मी प्रश्नाचं उत्तर आधी दिलं की हिंड मिळणार. प्रश्न आधी त्यांना विचारायचा. जे सांगतात लोकशाही खासदारकी कळलीच नाही, लोकसभा कळलीच नाही,
माहिती तर पडेल आपल्याला काय लोकसभा असते. हा तर बाबा सगळी दुनिया बाबासाहेबांना काय वाहते महेंद्र? आंबेडकर जयंतीला आपण काय वाहतो? आदरांजली वाहतो. मग हे महाशय श्रद्धांजली वाहतात. काय वाहतात? त्यांना लोकसभा समजतात. त्यांनी संविधान लिहिलं, अख्ख्या जगाला शांतीचा संदेश दिला. आपण सगळे ज्यांना महामानव बोलतो, ज्यांना काय व्हायचं जयंतीच्या दिवशी ते माहित नाही, ते लोकसभा मला शिकवणार. अशा माणसाला मत देणार तुम्ही? अशा माणसाला मत द्यायला सांगणार आणि अशा माणसासाठी मत मागणार? हे भिवंडीला परत आपल्याला 25-50 वर्ष जर मागे घालवायचं असेल तर हे करा. म्हणून आपल्याला विनंती आहे, माझ्यावर नाराजी असेल तर पक्षासाठी मतदान करा. पक्षावर असेल मोदींसाठी करा. मोदींवर असेल रामासाठी करा. रामावर पण असेल देशासाठी करा. पण कमळाच्या समोरचं बटन दाबून मतदान करा. काय करायचंय? मतदान फक्त भिवंडी लोकसभा क्षेत्राची जागा जिंकण्यासाठी नाही करायचं. ही निवडणूक जी आहे देशाची आहे. हे दोघे आपल्या समोर अपक्ष आहे. हे काही पक्ष नाही येणार. ही तुतारी ही टेम्पररी मिळालेली आहे आणि शिलाई मशीन ही टेम्पररी अपक्ष. ते जर सांगतात त्या निवडून आल्यावर मोदीला सपोर्ट करतात. मला तर आश्चर्यच वाटतंय कसली स्वप्न बघतात. आपल्याला जे मतदान करायचं आहे ते देशासाठी करायचंय. देशासाठी याच्यासाठी 2047ला आपली पुढची पिढी जी येणार आहे त्या पुढच्या पिढीला विकसित भारत बघायचा आहे आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं असेल तर कपिल पाटलांना तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की 20 तारखेला भिवंडी शहरातली जनता आणि आमचे सगळे महायुतीचे नेते आजपासून जोमाने कामाला लागून सगळ्या आपल्या सहकार्याला सांगणार. जो संकल्प त्यांनी केलेला आहे अब की बार भिवंडी 1.5 लाख पार, तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी 20 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून भरघोस मताने मला निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही मला 2 वेळा आशीर्वाद दिलाय, तिसऱ्यांदा पुन्हा आशीर्वाद द्याल आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल हा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपण बरोबर असं मागे वा ना हिंदीला घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण जो लाभार्थ्यांचा मुद्दा मांडताय, एक अपक्ष उमेदवार आपण केलेले लाभार्थी या लोकसभा क्षेत्रामध्ये 8 लाख लाभार्थ्यांचे चित्र दाखवत आहेत. कुठेतरी त्या लाभार्थ्यांचा अपमान केला जातोय. 8 लाख लाभार्थी असू शकतात का वयांसकटचे? अरे वया मी 25 लाख दरवर्षी वाटतो. 25 लाख लाभार्थी झाले का? आज नाही वाटत. 2002 पासून 2002 पासून तेव्हापासून 25 लाख नाही वाटत. आता मी 25 लाख वया वाटतो वर्षाला. खासदार झाल्यापासून 10 वर्ष झाले. 10 वर्षात 25 लाख वया वाटल्या किती झाले? लाभार्थी किती झाले? 2.5 कोटी झाले. 2.5 कोटी. 2.5 कोटी मतदार कुठून आणायचे आता भिवंडी लोकसभेत? हा अरे काही सांगता. मी माझी नम्रतेची विनंती एवढीच आहे, जनसेवा जरूर करा. मी करतो. माझे 2 ट्रस्ट आहेत. माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो. कोणाला औषधाला पैसे देतो, कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसतील तर ते देतो, कोणाला लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो, कोणाला शिक्षणासाठी देतो. हे पैसे आपण मदत केल्यानंतर त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं, लावायचे बॅनर. मी लाभार्थी त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम करायचं. आपल्याकडे मन आहे नेकी करोड दर्या मॅडम आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करतो. आमच्यावर हे संस्कार आहे, ज्याला मदत केली ती दुसऱ्याला कळतात. आम्हाला अशा प्रकारची मदत करायची. हे असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी. ज्या पद्धतीनं उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे
त्यांच्याकडून वारंवार असा आरोप केला जातो की खासदारकी कळली नाही आणि या माध्यमातून त्यांनी कल्याणचा सुद्धा मुद्दा डम्पिंगचा उचलला असेल, शहापूरचा पाण्याचा प्रश्नाचा उचलला असेल, काय बोलतो? शहापूरच्या पाण्याची योजना 300 कोटीची सुरू आहे. तिचा पाया घातला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माझ्या मागणीच्या मुळे घातला. कुणबी सेनेचं जेव्हा महोत्सव होता कुणबी समाजाचा, त्या समाजाच्या महोत्सवामध्ये मी मागणी केली होती शहापूरच्या पाण्यासाठी 300 कोटी 200 कोटीची तेव्हा योजना होती. त्या 200 कोटी तात्काळ त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ती मंजूर केली होती. अमाऊंट मंजूर करणार त्यांनी पाया घातला. त्याच्यावर कळत चढवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं काम सुरू आहे. आपल्याला बघायचं असेल तर जाऊन बघा. ह्यांना काही दिसतच नाही, त्याला आपण करणार काय? डम्पिंग ग्राउंडचं काम आहे, महापालिकेचं काम आहे डम्पिंग ग्राउंड करणं. हे काय माझं काम आहे का? माझी काय मदत लागली तर मी महापालिकेला मदत करू शकतो. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी मदत करायला तयार आहे. पण काही कुठे नाटे आरोप करायचे हे उचित नाही. आता ज्यांना लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर ज्यांना काहीच कळत नाही ते लोकसभा. तर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे लोक श्रद्धांजली वाहतात, ज्यांनी संविधान बनवलं त्यांना काय व्हायला पाहिजे हे ज्यांना माहीत नाही ते लोकसभा काय असते ते मला सांगणार. आपल्याला तरी पटते काही लोक. सर आज तब शहर के लोगों को उतरना चाहिए, तब उनकी वाह वाह करके बैठते आप लोग क्या नहीं हमारा ये जा रहा है हमारा वो जा रहा है. ये इधर से भी जाएगा ना तो लोगों का घर जाएगा, मस्जिद जाएगा, सबको जाना है क्योंकि गांव को विकास करना है, डेवलपमेंट करना है तो करना है. आप सबको बोलते फिरते हो क्या थाना 15 किलोमीटर लंबा है लेकिन थाना देखो कैसा है और आप एक टपरी उठाने जाओगे तो आप 50 जन जमा हो जाते हो. क्या नहीं यार गरीब पेट भरता है. अरे ऐसा थोड़ा होता है. तुमको डेवलपमेंट करना है तो थोड़ा बर्दाश्त भी करना पड़ेगा. आज मैं बोलता हूँ मेरे एरिया में मैं जो जब रोड का काम शुरू किया तो मैंने मंदिर का भी ये किया, मंदिर भी तोड़ने लगा, मेरा घर खुद का तोड़ दिया. तो ये कि अपने को खुद आगे बढ़ना पड़ेगा ना. जब अपने को भिवंडी अपनी सुधारनी है. बस स्टैंड के लिए जाते हूँ आपका की बात नहीं करूँगा लेकिन बस स्टैंड है तो सुन बस स्टैंड के लिए अपन उसको क्या बोलते हैं BOT पे देने के लिए प्रस्ताव है. लेकिन BOT पे देने के लिए वो तीन बार उसका टेंडर निकले. लेकिन BOT पे क्या वो एक पॉइंट है कि 30 साल के लिए दे सकते. कोई बिल्डर आएगा वो 30 साल के लिए ये नहीं करेगा तो उसके लिए वो रुक गया है. लेकिन आने वाले इसमें उसको मैं करूँगा ऐसा मेरा विश्वास है. ओके सर, धन्यवाद.